नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अराजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेचे प्रवेशपत्र जे आहे तर ते आता वेबसाईटवर आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आल्यानंतर बघा इथे रजिस्ट्रेशन ईमेल आय डी और मोबाईल नंबर, जर तुमचा ईमेल आय डी माहीत नसेल तर मोबाईल नंबर यूज करू शकता. दोन्हीपैकी एक तुम्हाला यूज करायचा आहे, रजिस्ट्रेशन ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर. त्यानंतर बघा तुमचा जो पासवर्ड आहे तर इथे पासवर्ड एंटर करायचा आहे. जर तुम्ही विसरले असाल पासवर्ड तर इथे आय फॉरगेट माय पासवर्ड करून तुम्ही नवीन पासवर्ड क्रिएट करू शकता. हा नवीन पासवर्ड क्रिएट केल्यानंतर इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे अशी स्टेप येणार आहे. इथे कॅप्चा कोड दिलेला आहे, वरील जो तुम्हाला दिसत आहे तर तो इथे एंटर करायचा आहे आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. त्यामध्ये होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स आणि लॉगआउट असे वर तुम्हाला टॅब दिसतील. त्यामध्ये तुम्हाला माय अकाउंट या टॅबवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल करून घेतल्यानंतर खाली बघा इथे महाराष्ट्र ग्रॅज्युएटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 यापुढे बघा व्ह्यू, पे नाव, पेमेंट हिस्ट्री असे ऑप्शन दिसत आहे. तर यामध्ये तुम्हाला व्ह्यू बटनावर क्लिक करायचं आहे. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा रिसेंट नोटिफिकेशन असं पेज ओपन झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला राईट साईडला रिसेंट नोटिफिकेशनमध्ये फी रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड हे दोन ऑप्शन दिसतील. तर इथे बघा ॲडमिट कार्डच्या पुढे व्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही MPSCची जे राज्यसेवा एक्झामिनेशन होणार आहे 2024ची तर त्याचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. तर जी लॉग इन पेजची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.